विराजवर खूप चर्चा झाली, ऋतुजाताईचा विषय होता. आणि मी खरं सांगतो, विराज माझा होता का? तो होता. त्याच्या विरोधात काम केलं का? तर केलं. ठसून केलं काम. पण हे सगळं असताना सुद्धा मी कधीही विराजला तू आम्हाला मदत कर म्हणून फोन केला नाही. एकदा तो मला भेटायला आला, त्याची खूप मोठी चर्चा झाली. पण ताईना माझा त्यावेळी फोनवर चर्चा झाली. ताईने सांगितलं, भाऊ मी सुरेश जाधवांची मुलगी आहे, मी माझ्या बापाच्या नावाला काळीमा लागेल, मी माझ्या सासऱ्याच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही काम मी करणार नाही. ती फोनवर बिचारी मला बोलली. झाली निवडणूक झाली, त्यांच्यासोबत राहिली. आणि त्यानंतर मी पुण्यात होतो, मला फोन करून भेटायला आल्या. त्या बिचारीच्या डोळ्यात पाणी होतं. भाऊ माझी बॅग ह्याने काढली, माझी बॅग चेक केली. मी रूम मध्ये एकटीच होती. हे सगळे 6-7 जण आले आणि माझी कपडे चेक केले. ही कुठली यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आहे? अशा पद्धतीचे कृत्य करायची. आता आणखीन बोलण्यासारखं मी बोलणार नाही, पण मी एवढंच सांगेन की त्यांनी जी भूमिका घेतली, जे वाईट वाटतं ती परिस्थिती निर्माण कोणी केली.